घड्याळात वाजलेत 11:15 आणि मला जायचं आहे गार्गीला स्कूलला आणण्यासाठी. तर त्यासाठी मी फटाफट रेडी होते, कारण मला जायचं असतं 12:15पर्यंत तिच्या स्कूलमध्ये जायचं असतं. तर त्याच्यासाठी म्हटलं की फटाफट रेडी व्हावं. आणि मला एक गोष्ट सापडत होती तर एक गोष्ट सापडत नव्हती, त्याच्यामुळे मला होत होता उशीर. म्हणजे पटकन सापडलं ते मी गटकन घातलं. आणि हा हेअरकट मोकळा सोडला की खूप छान दिसतो, पण हा हेअरकट जर बांधला तर एवढा कूल वाटत नाही. पण चला, चालायचंच. रोजचं आपण मोकळे केस सोडून जाऊ शकत नाही, कारण आहे ना मोकळे केसांनी होतं गरम. आणि म्हटलं पटकन पावडर लावावं आणि पटकन निघून जावं, कारण आहे ना उशीर झाल्यामुळे आहे ना मला सुचत नव्हतं की काय करू. मग फटाफट म्हटलं आवरून घ्यावं. आणि त्यातल्या त्यात मी आहे 90ची, त्यामुळे 90चे जे सॉंग्स आहेत ते माझे खूप फेवरेट आहेत. त्यामुळे मी सारखी लावतच असते. त्यातल्या त्यात हे गाणं माझं फेवरेट आहे, तर ते लागलेलं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही थोडीशी मस्ती करावी. आणि त्यानंतर पटकन चपला घेतल्या आणि म्हटलं चावी घेऊन पटकन निघावं. त्यामुळं चपला मिटल्या आणि निघाले. तर त्यातल्या त्यात होता लिफ्टचा घोळ की लिफ्ट पडली होती बंद. आणि आता मी राहते 8व्या फ्लोअरवर. तर 8व्या फ्लोअरवरनं मला जायचं होतं खाली उतरून. हे बघा, इतकं जीवावर आलेलं मला स्टेअर्स उतरायच्या, पण काय करणार आता, ऑप्शन नाही, तर मला जावंच लागलं. मी फायनली अथांग परिश्रमानंतर मी खाली आले. मी स्कूलवरून, तर म्हटलं तिला पिकअप करावं. आणि त्यांच्या गप्पा कधीच संपत नाहीत. मम्मा आहेत, हे झालं मम्मा आज स्कूलमध्ये हे शिकवलं, टीचरने हे शिकवलं. आणि थँकफुली लाईट चालू आली होती, त्यामुळं लिफ्ट ऑन झाली. आणि हे बुक्स त्यांना स्कूलमधून आज दिले होते, पोर्टफोलिओ बुक. ओ माय गॉड, आपला पोर्टफोलिओ असतो आणि ह्यांचाही असतो, हे मला आजच माहीत झालं. त्याच्यामध्ये सगळे होते पिक्चर्स कलर करायला. त्याच्यामधला आज एक होमवर्क होता, तो कलर करायचा होता. त्याच्यासाठी ती दाखवत होती, मम्मा हे सांगितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.